केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 ऑगस्ट 2025ला आपली एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांच्यावरती केलेल्या आरोपांवरती उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पूर्णतः पाहिल्याच्या नंतर हे जाणवतं की केंद्रीय निवडणूक आयोगाने एक प्रकारे निवडणूक आयोगाची बाजू न मांडता एका राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षावरती ज्या प्रकारे टीका केली जाते आणि त्याला प्रत्युत्तर दुसरा राजकीय पक्ष देतो, अशा प्रकारे त्याची मांडणी केली. सुरुवातीचीच म्हणजे पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी एक भावनिक प्रस्तावना मांडली थोडीशी. त्याच्यानंतर संविधानाचा अपमान वगैरे असे काही शब्द वापरण्यात आले. तर ही म्हणजे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद कमी आणि एका राजकीय विरोधी पक्षाचं जसं विरोधी पक्षाला प्रत्युत्तर असतं, अशा प्रकारचं हे उत्तर होतं. सध्याच्या काँग्रेस आणि आघाडीने केलेल्या आरोपांचं खंडन न करता केवळ भावनिक आणि फक्त म्हणजे केलेल्या विरोधाला भावनात्मकरित्या प्रत्युत्तर करणं हेच निवडणूक आयोगाने करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.